प्रतिमा नव्हती, हम्म. फोटो नव्हता, हम्म. फक्त असं की स्वामी आहेत की हा. जितके मुंबईतले मठ आहेत ना हा. प्रत्येक मठात जायचं. हो. मॅरिड लाईफ मध्ये भरपूर काय अशा गोष्टी झाल्यात हम्म. की जेणेकरून नंतर मग मी नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी मयुरी दिवाकर अर्चना पांढरे. आज्ञा स्वामींची या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आपले जे दुसरे स्वामी भक्त आहेत त्यांना मी गेले 7-8 वर्ष ओळखते. 7-8 वर्ष ज्यांच्यासोबत माझा एक पर्सनल कॉन्टॅक्ट आहे आणि मला असं वाटतं की अत्यंत गुणी व्यक्तिमत्व आणि एक सुंदर नृत्य दिग्दर्शक ज्यांनी बॉलिवूडमध्ये पण भरपूर काम केलंय आणि ज्यांच्यावर स्वामींचा हात नेहमी आहे, ज्यांनी इतक्या संकटांवर मात देऊन आज आपलं हे असं एक विश्व उभं केलंय. आणि मला हे सांगावंसं नक्की आवडेल की ज्यांना मी स्मिती मॅम अशी म्हणते आणि आज मला माझं भाग्य आहे की आज मी त्यांच्याशी हा संवाद साधू शकते. तर आपण आज भेटणार आहोत स्मिती कदम यांना, म्हणजे स्मिती मॅम. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर मला जाणून घ्यायचंय पहिल्यांदा की तुम्हाला या कार्यक्रमात येऊन कसं वाटतंय? शब्दात तसं सांगणं थोडं कठीणच आहे, पण जेव्हा मयुरी तू कॉल केलास त्या दिवसापासून ते आतापर्यंत अशी उत्सुकता होती की मी कधी तुला भेटते आणि कधी तुझ्याशी मी बोलते आणि माझे अनुभव तुला सांगते. पण मला हे पण ह्याच्यामध्ये सांगायचं वाटेल की तुषार दादा नंतर मी जर कोणाला कॉल केला असेल तर त्या स्मिती मॅम होत्या आणि त्याच्यासारखंच अगदी स्मिती मॅमने काही न जाणून घेता काय आहे, काय होणार आहे, कसं काय, त्यांनी लगेच हा म्हटलेलं. तर मला असं वाटतं की अशी लोक मिळणं जे आपल्यासाठी लगेच होकार देतील ते पण खूप महत्वाचं असतं आणि ते माझ्या आयुष्यात आहे. म्हणून खरंच तुम्हाला थँक्यू बोलेन की इकडे येऊन हा संवाद साधण्यासाठी माझ्यासोबत खूप खूप आभार तुमचे. तर मॅम, आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. तो म्हणजे तुमची आणि स्वामींची भेट कशी घडली? तसं तर बालपणापासून, आमच्या लहानपणापासूनच आमच्या घरी सगळं पूजा पाठ वगैरे सगळंच असतं. तर स्वामींची म्हणजे पूजा वगैरे असायचीच घरी. प्रतिमा नव्हती, फोटो नव्हता, फक्त असं की स्वामी आहेत. स्वामी कसे दिसतात, काय दिसतात हे आता हल्ली काही वर्षात आम्हाला जाणवलंय. आणि आपण तर पार्लेकर आहोत, आपल्या पार्ल्यात स्वामींचा मठ आहे, सुंदर मठ, आणि ते तर गुरुवारी आम्ही जातोच, मी आणि माझी लेक. तर पहिल्यांदा मी मठात गेली दादरच्या. अच्छा. तेव्हा मला तो अनुभव जो होता तो एकदम वेगळाच होता आणि माझ्या मित्राने मला घेऊन गेली. अच्छा. हा, मी त्याला एक अट ठेवली होती की प्लीज मला स्वामींच्या मठात जायचंय, तू दर गुरुवारी पण म्हणजे ते तुम्हाला असंच वाटलं? हा, असंच वाटलं. म्हणजे असं क्लिक झालं की हा जातो दर गुरुवारी, म्हणजे काय बघायचंय कसं आहे काय. तर मी त्याला म्हटले की एकदा मला प्लीज कधीतरी घेऊन जा ना. हा नक्की. तर मी असंच रॅन्डमली गेले त्याच्याबरोबर. म्हणजे स्वामींना बघून जे अश्रू माझे पहिल्याच भेटीत असं वाटते की मी किती वर्षांनी म्हणजे कोण आपलंसं आहे ना आणि आपण त्यांना भेटतोय तसं वाटत होतं. नंतर मग मी तिकडेच ठरवलंय की जितकं होईल तेव्हा दर गुरुवारी आपण जायचं. पण म्हणजे किती वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही जी तुम्ही सांगितली? जवळजवळ 2016. 2016. अच्छा. आणि माझी मैत्रीण आहे, ती पण स्वामी भक्त आहे, तिचं पण चालूच असायचं. तर तिच्याकडून ऐकून होती की मी जाते, मी सेवा करते वगैरे वगैरे सगळं चालू, पण असं कधी झालं नाही बोलणं. पण नंतर तो कदाचित तो योग नसावा. करेक्ट. मग 2016 मध्ये योग आला, मठात गेले आणि त्याच्यानंतर मग स्वामींना मग माझी तर गुरुवारची भेट सुरू झाली. म्हणजे 2016 ते आतापर्यंत हो चालूच आहे. आणि माझी कसं म्हणजे इच्छा आहे की जितके मुंबईतले मठ आहेत ना प्रत्येक मठात जायचं. अजूनपर्यंत मी कांदिवलीच्या मठात गेले आहे, चारकोपला जे मठ आहे, वसईच्या मठात गेले आहे, एकदम सुंदर मठ आहे, खूपच दादरच्या मठात आणि पार्लेचं तर आहेच. अजून बघा किती भेटतायत. नक्की पूर्ण होती. तर ह्या सोबत म्हणजे आता तुम्ही म्हणालात की 2016 पासून तुमचा हा स्वामीमय प्रवास सुरू झाला. मला हे विचारायला आवडेल की प्रवास तर सुरू झाला, पण त्यांच्या प्रती जी श्रद्धा होती ती कशी वाढत गेली? म्हणजे आपण ज्या गोष्टीवर एक विश्वास ठेवायला लागतो जेव्हा आपल्याला काहीतरी अनुभव येतो किंवा आपल्यावर त्या गोष्टीवर आपली श्रद्धा वाढायला लागते, तर तो किस्सा मला ऐकायला आवडेल. मी जेव्हा मठात जाते ना
तेव्हा मी स्वामींना असं भरभरून फक्त बघूनच येते. म्हणजे असं नंतर मठातून बाहेर निघालं मी अरे काय विचारलं की नाही, काय प्रश्न केला की नाही, स्वामींना बघितलं. कारण की स्वामींना सगळं माहितीच असतं, त्यांच्याशी अजून काय डिस्कस करणार. मठात जायचं, मग स्वामीचं दर्शन घ्यायचं आणि यायचं, हेच असतं. आणि नंतर मग घरी आल्याच्या नंतर असे काही प्रश्न असतात ना की स्वामींना हे आज सांगायला पाहिजे होतं, स्वामींच्या हे जरा बोललं पाहिजे, तर तेवढा वेळ पण नसतो. कारण की स्वामींची आपली प्रचितीच एवढी वाढलेली आहे की पाठांचा पण विचार करावा लागतो. मग माथा टेकला, मन शांत झाले की निघा बाहेर. पण आता घरी आल्याच्या नंतर मग की स्वामी जरा हा राहिला तुम्हाला विचारायचं, जरा तुम्ही सांग. मग दुसऱ्या दिवशी त्याला उत्तर आपल्या दुसऱ्या दिवशी किंवा लगेचच मिळतो प्रश्नाचा उत्तर. म्हणजे मग त्या कारणामुळे तुमची ती श्रद्धा वाढली. आणि नंतर मग ते असं की अरे स्वामी ऐकतात माझं, स्वामींचं लक्ष आहे माझ्याकडे, असं 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 करत 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 मग ते अनुभव पण वाढत गेले. आणि मग स्वामी जसं जसं तुम्हाला प्रश्नांचे उत्तर मिळायला लागले तसं तुमचा अनुभव वाढत गेला. आता मला हा जो तिसरा प्रश्न आहे ना, तो हा असा आहे की असा कोणता, म्हणजे आपल्याला सगळ्यांना स्वामी भक्तांना अनुभव तर प्रचंड आहे. जसं आता तुम्ही म्हणालात की तर जसं आता तुम्ही म्हणालात की प्रश्नांचे उत्तर मिळत गेले, तर असा कोणता प्रसंग आहे ज्यात तुम्हाला वाटतं म्हणजे असा जो मोठा खूप प्रसंग होता आणि त्यातून स्वामींनी तुम्हाला बाहेर काढलं किंवा तुम्हाला साक्षात दर्शन द्यायला आले, किंवा तुमचा असा एक मोठा अनुभव जो तुम्हाला वाटतो की एकदम बेस्ट किंवा मी कधीच विसरू नाही शकत असा अनुभव? बेस्ट टू बेस्ट असं म्हणायला गेलं तर खूप आहेत. कारण की जसं तुला माहिती आहे की मी एक सिंगल पॅरेंट आहे आणि माझ्या पदरात एक मुलगी आहे. तर गेले 8-1 वर्ष तर मी ॲज अ सिंगल पॅरेंट म्हणून राहते. तर माझ्या म्हणजे असं मॅरिड लाईफमध्ये भरपूर काय अशा गोष्टी झाल्यात की जेणेकरून नंतर मग मी एकटीच सगळा हा प्रवास सुरू केलाय. तो प्रवास सुरू करताना आहेत पाठीशी स्वामी. आणि काम म्हणा किंवा मुलीचं शिक्षणाचा खर्च आहे, एकटी मी कुठे कुठे जाणार, एक फिक्स जॉब नाहीये, माझं जे आहे ते फ्रीलान्स काम आहे. पण त्याच्यातून पण ती ग्रोथ वाढत गेली आहे. आणि काही अशी मित्रमंडळी माझ्याबरोबर जुळलेली आहेत, ते स्वतः स्वामी भक्त आहेत. परत नंतर माझे फॅमिली पण मेंबर्स आहेत, त्यांनी पण मला सपोर्ट केलाय. तर मग एकदा असं झालं होतं की लॉकडाऊन मध्ये तर प्रत्येकांचंच सोर्स म्हणजे इन्कम सोर्स सगळ्यांचंच थांबलेलं होतं, करणार काय. आणि नंतर मग क्लासेस वगैरे बंद झाले, काय करायचं आता, कुठून हे करायचं सुरुवात, काहीच नाही. मग छोटे मोठे इव्हेंट्स मला मिळाले लॉकडाऊन मध्ये, पण छोटे छोटे असे काय ना काय सुरुवात करायची. नंतर जेव्हा फर्स्ट लॉकडाऊन जेव्हा उठलं तेव्हा नंतर मग मला बॉलिवूड जे कोरिओग्राफर आहे शबीना खान, त्यांच्याकडे मला एक मौका भेटला. म्हणजे मी कधी असं विचार नाही केलं होतं की मी बॉलिवूडमध्ये जाऊन काम करेन वगैरे. माझा फोकस नाही, मी फक्त इव्हेंट्स आणखी आपले क्लासेसवरती फोकस, कारण की होऊन जायचं. आणि तेवढा वेळ मी देऊ शकणार की नाही देणार ते पण एक. आणि मेन म्हणजे चान्स मिळाला पाहिजे बॉलिवूडमध्ये. आज एवढे स्ट्रगल करतात, आज एवढे स्ट्रगल करतायत, पण तिथपर्यंत जायला सुद्धा भेटत नाही. फक्त असं विचार केला की हा करू, कधी मौका भेटला तर करू. मग तिकडे मी इंटरव्ह्यू दिला, तो इंटरव्ह्यू पास केला, त्याच्यानंतर मी सुरुवात केली. नंतर मग तेवढी मोठ्या टीममधून मग त्यांनी मला एक फिक्समध्ये त्यांच्याकडे मला ठेवलं. आणि नंतर मग हा एक अनुभव तर आहेच. मग त्याच्यानंतर ज्या गोष्टी घडत गेल्या, त्या प्रत्येक प्रसंगाला आणि प्रत्येक म्हणजे असे प्रश्नाचे उत्तर स्वामी मला देत गेलेत. आणि त्या प्रसंगातून मला बाहेर त्यांनी काढत आणलेलं आहे. आणि लॉकडाऊनच्या नंतर पण मला माझे क्लासेस वगैरे बंद होते, नंतर मग जागा सापडत नव्हती वगैरे वगैरे. खूप 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 म्हणजे स्ट्रगल केलं. 2 वर्ष तर माझी अशीच गेली. मी मीरा रोडला राहत होते, मीरा रोडवरनं मी शिफ्ट होऊन मी इकडे अंधेरीला आले. तर म्हणजे परत असं वाटत होतं की मी शून्यापासून सुरुवात करते. गेले 22 वर्ष झाले मी या फील्डमध्ये आहे. 20 वर्ष झाले मी माझ्या एकाच ठिकाणी माझा क्लास होता, त्या क्लासमध्ये मयुरी ॲज अ स्टुडंट म्हणून मला भेटली. आणि आज जशी मी म्हणजे ही पण खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे स्वामींचंच म्हणजे आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी, मी तर म्हणेनच. आणि नंतर मग जागा शोधत होते, त्याच्यातूनच मग 1-2 असे काही गोष्टी पण घडल्या. हा जागा शोधत असताना पण जसे लोक म्हणतात की अरे म्हणजे तुम्ही तर लेडी आहात, मग तुम्ही सोर्स कसं करणार, आमची अंधेरी सारख्या एरियामध्ये एवढं मग महागडं जागा आहे, कसं करणार, तुम्हाला पाठिंबा कोणाचा आहे, कसं आहे.
मी खूप स्ट्रगल केलं या गोष्टीमध्ये. मग एकटी लढत 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 नंतर मग माझ्या मैत्रिणीने मला हात दिला. उज्ज्वला, अच्छा, जी पण स्वामी भक्त आहे, अच्छा, अरे वा, तिने ही मला मूर्ती अक्कलकोट वरून आणली. फर्स्ट स्वामींची जी मूर्ती आहे ती अक्कलकोट वरून आली. आपल्या पार्लर मी पूजा वगैरे केली, ती स्वतः तिथे होती माझ्या बरोबर. तर तिने सांगितलं की चल मी तुला साथ देते, जे काय असेल ती मी तुला साथ देते, मी सुरुवात करते तुझी. वा, म्हणजे हे स्वामींच होतं. म्हणजे त्या मूर्तीनंतरच हे सगळं दिल्यानंतर ही मूर्ती तिने दिली होती ती आधीच. पण नंतर माझी ती स्ट्रगल जे बघत होती तशी ती माझी बालमैत्रीणच आहे शाळेपासूनच. अच्छा, तर तिला तर माझ्याबद्दल सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण नंतर हा जो अनुभव होता की तिने म्हणजे ती ह्या फील्ड मध्ये नाहीये पण तिने सुद्धा मला साथ दिली. चल तू आपण दोघी स्टार्ट करू, मी तुला करते मदत म्हणून. मग जेव्हा ती माझ्या सोबतीला आली त्याच्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी अशा इझिली होत गेल्या. मग जागा सापडली, ती जागा सापडली त्याच्या पाठीचा पण एक अनुभव आहे. अच्छा, काय तो अनुभव असा आहे की जागा आम्ही शोधतोय कुठेच नाही. नंतर मग जेव्हा जागा सापडली तेव्हा मी आले इथे. हीच ती जागा आहे. जेव्हा मी आली आणि बघितलं, लहानपणापासून मी इथे आसपासलाच मी राहते, बाजूलाच आहे माझं घर, पण कधी लक्ष नाही गेलं इथे. कधीच लक्ष नाही गेलं. एवढी मी 2 वर्ष मी शोधते ना, कधीच नाही. सडनली ह्याचे ओनर भेटले, अरे तुझं काय चाललंय काय नाही, त्यांच्याशी माझं असं बोलणं झालं. मग ते म्हणले अरे माझं आहे ना, तू बघ पण कसं तुला जमतं ते बघ. खूपच एकदम म्हटलं ठीक आहे चालेल मी बघते. एक 2-4 दिवसानंतर मी आली अशीच बघितल्यानंतर मग तिला बोलवलं उज्ज्वलाला. तिने बघितली जागा येऊन. आणि नंतर मग जेव्हा बाहेर निघाली तेव्हा मी काय बघितलं, तू तरी अनुभवला, तू पण इथे आली आहेस. नाही कधी तुझ्या पण नजरेत नसेल. मी आता विचार करते, आपल्या दारातच औदुंबरचं झाड आहे. म्हणजे स्वतः स्वामी इथे आहेत. मग अजून काय पाहिजे. हो बेस, याच्यामध्ये स्वतः स्वामी इथे आहेत. अजून किती मोठं म्हणजे गोष्ट आहे ही. म्हणजे ती पण मला की स्मृती हा स्वामींचाच म्हणजे संदेश आहे, आपल्याला सपोर्ट पण आहे. आणि स्वामी स्वतः बोलले चल कर सुरुवात, मी आहे. जबरदस्त, हा एक मोठा अनुभव आहे माझ्या. आणि मग ती जागा फायनल केली आणि नंतर आम्ही श्री गणेशाय केलं. स्वामी पण आले, सर्व झाले. वा, सुंदर. खूपच म्हणजे हा जो एक्सपिरियन्स होता तो खरंच खूप, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं औदुंबरचं झाड आहे आणि बाहेर पडल्यानंतर ही कितवी जागा होती तरी? मला वाटतं कमीत कमी 10-12 तरी जागा बघितल्या असतात. बापरे. पण सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की लहानपणापासून आम्ही इथून येतो जातो. आय थिंक तुझा पण हा येण्या जाण्याचा रस्ता आहे, पण कधी तू बघितलं नसेल. आम्हाला पण नंतर लक्षात आलं स्वामी स्वतः इथे आहेत. मस्त म्हटलं काय, मग आता म्हटलं डोळे बंद करा आणि हो म्हणा आणि सुरुवात करूया आपण. ती पण म्हणाली सुरुवात करूया, मी पण म्हणाली सुरुवात करा, बस. बेस्ट. तर जसं तुम्ही असं आता म्हणजे मी हा माझ्या पर्सनल अनुभवावरून प्रश्न विचारते. तुम्ही आता हे मांडलं की स्वामी आपल्याला गाडी मागे किंवा कुठे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी, असं कधी घडलंय का की काहीतरी आपण मनात विचार करतोय आणि तोपर्यंत ते दिसलं, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नकोस मी पाठीशी आहे तर दिसतच. पण तुला माहिती आता हल्ली इन्स्टावरती रील्स चाललेले असतात, FB वरती रील्स चाललेले असतात. मनात असं कधी बसले असेल आणि रात्रीच्या वेळेत असं एकांतात अशी बसते आणि प्रश्न असतात की स्वामी ऐका ना, हे ना जरा असं आहे तर काय करायचं, मला काही कळत नाहीये. ठीक आहे, हा प्रश्न बोलला स्वामींना, गेले परत मोबाईलमध्ये. सडनली कसं रील येते, त्या रिलेटेड तो उत्तर असतो. मी स्वतः पण प्रश्नाचं हा उत्तर आहे. खरंय. मग रील्स आपण बघतो स्वामींचे बरेच रील्स येतात, पण आता तू प्रश्न केलायस ना, मग तुला ते उत्तर देतोय मी. म्हणजे हा एक अनुभव माझा चालूच असतो. भले कधी ना कधी तो समोर येतोच. मग असं त्याच दिवशीच येईल किंवा दुसऱ्या दिवशी येईल किंवा नंतर मग एकदम इन्स्टंटली पण येतं की आता प्रश्न केले आता होतं. ठीक आहे स्वामी, तुम्ही म्हटलं ग्रीन सिग्नल दिलात ना, मग मी करते. तुम्ही हा सिग्नल नाही दिलात ना, मी नाही करत. मग शांत राहते. जोपर्यंत तिकडनं मला ग्रीन सिग्नल येते ना, मी कोणतीही गोष्ट पुढे करत नाही. तोपर्यंत स्वामीचं जप करायचं, असा अनुभव. खरंय. पण मी पण हे खूप वेळा जाणवले, खूप खरं. आणि आता मला जसं आता आपण स्टार्टिंगला इंट्रोडक्शन मध्येच म्हणालो की तुम्ही कोरिओग्राफर आहात आणि खूप काम केलंय, या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही खूप काम केलंय. मग एक नृत्य शिकवताना किंवा
कोरिओग्राफी करताना स्वामींच्या विचारांचा किंवा असा कोणत्या विचारांचा तुमच्यावर प्रभाव पडतो, किंवा असं म्हणजे शिकवत असताना असं कधी काय जाणवलंय का? सुरुवात माझ्या कामाची श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रत्येक रजिस्टरवरती, माझ्या प्रत्येक बुकवरती तुला हे नाव दिसेलच. तर म्हणजे कोणतीही नवीन कोरिओग्राफी करताना किंवा कोणतंही काम करताना मी जेव्हा स्वामींचं नाव घेऊन सुरू करते तर त्याला यश तर मिळतच. आता रिसेंटली डिसेंबरमध्ये एक विरारचं मी एक फाउंडेशन आहे. अच्छा. ते तिकडे मी गेले 12-13 वर्ष झाले मी काम करते. हा. आणि आता असं होतं की माझ्या मम्मीची तब्येत खूप म्हणजे तब्येत डाऊन होती. तर त्याच्यातून पण मला असं होतं की काम करणं खूप गरजेचं होतं. मम्मीकडे तर लक्ष असायचं, भाऊ होते, घरातले पण मंडळी आहे, पण नंतर मग माझं तिकडे फोकस नव्हता या वेळेला कामावर. की काय होईल, कसं होईल, कारण की खूप ते मोठी कंडिशन एकदम मम्मीची डाऊन होती. करू काय, मार्गच काही सापडत नाहीये. तर जसं मी तुला सांगितलं की माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण सगळ्यांनी मला भरपूर सपोर्ट केलाय. तर त्याच्यातले 2 अशी व्यक्ती आहेत ते माझ्यासाठी नेहमी खंबीर उभे राहतात. एक आशिष सर आणि प्रशांत सर. आशिष सरांनी कधी मठात जाऊन असं म्हणजे नाही, पण त्यांना माहिती की हा स्वामी आहेत. आणि प्रशांत सर तर बसईला राहतात, तर ते दर रविवारी ते मठात जातात आणि मला नेहमी फोटो पाठवत असतात की मी आज मठात गेलं हे बघ म्हणून. तर ते दोघं आले, त्यांनी थोडं जे ते फिलअप करायचं त्या गोष्टी केल्या. शेवटची जे आपली जेव्हा रिहर्सल असते, तर रिहर्सल जेव्हा आपली शेवटची जी असते लास्ट, म्हणजे आता 2-4 दिवसानंतर इव्हेंट आहे करायचंय, मी पूर्णपणे एकदम ब्लँक होते यावेळेला. पूर्णपणे माझं एवढं होतं की माझं काम बेस्ट होईल, पण मला काही समजतच नव्हतं, कारण की आईकडे जास्त लक्ष होतं. मी स्वामींना नेहमी प्रार्थना आपण करतोच, नेहमी आपण नेहमीच बोलतो की आपल्या घरात म्हणजे इथून ते गावापर्यंत जितके पण आहे सगळ्यांकडे लक्ष ठेव वगैरे, मुलाबाळापासून सगळ्यांकडे आपण बोलत असतो, पण त्यावेळेला आईसाठी जास्त हे होतं. मग आता करणार काय? तर मी म्हटलं स्वामी मला तुम्ही आता मार्ग दाखवा, मला काहीच कळत नाही, कारण की ती मुलं जी आहेत ना ती नॉन डान्सर्स आहेत, करतायत ते, असं नाही की करत नाहीये. मग त्यांचा तो इव्हेंट सक्सेस अजून कसा होईल, कारण की या वेळेला त्या लोकांना बेस्ट टू बेस्ट करायचं होतं. दरवर्षी बेस्ट करतो, पण यावेळेला बेस्ट टू बेस्ट त्यांना करायचं होतं. काहीतरी नवीनच त्यांचं एक आम्ही केलं होतं. तर मी लास्ट रिहर्सलच्या वेळेला अशीच बसले होते, काय करू मला काहीच सुचत नव्हतं. नंतर मी जेव्हा एडिटिंगला एक लास्ट एडिटिंग होती तेव्हा मी असं स्वामींचं जप करत बसले होते की कसं करणार, जप करत होती. आणि नंतर जेव्हा लास्ट एडिटिंग सगळं करून झालं, तिकडनं मी रात्री लेट नाईट निघाली मी. आणि नंतर मग अंधेरीवरून मी जेव्हा येत होती ना, तर मला असं ना कुठेतरी भास झाला की स्वामी माझ्या बरोबर आहेत. असं वाटत होतं की माझ्या बरोबर ते चालतायत, बोलतायत माझ्याशी की तू नको घेऊ टेन्शन, असं म्हणजे आपण कोणतरी आपल्या बरोबर असं नाही, आपण बोलतात ना होईल नीट. आणि जेव्हा आमची टेक्निकल रिहर्सल होती त्यावेळेलाच रिझल्ट मला दिसला. मुलांनी 100% डान्स केला. आणि आमच्या आम्ही त्यांना वडीमा बोलतो, त्या तिकडच्या ओनर आहेत, त्यांना एवढा इव्हेंट तो म्हणजे आवडला. पूर्ण रिहर्सलच फक्त ती रिहर्सल म्हणजे जो पिक्चर बाकी होता तो रिहर्सल्स त्यांना एवढा आवडला. आणि त्यांना म्हणजे खूप असं कॉन्फिडंट आलं की नाही उद्या बेस्ट होणार आहे म्हणून. क्या बात आहे. म्हणजे मी पण कुठेतरी अशी एकदम रिलॅक्स झाली. तो काल रात्री भास झालेला तो बरोबर होता. मी एकदम रिलॅक्स झाले. आणि नंतर मी अशी म्हटलं स्वामी थँक्यू, बस अजून मी काहीच बोलू शकत नाही. दरवर्षी म्हणजे मी करते त्यांचा प्रोग्राम, पण यावेळेला जरा थोडस माइंड डगमगलं होतं. पण नाही, स्वामींनी साथ दिली. भास नव्हता, ते होते ते असतातच, आता सुद्धा आहेत. नाही ते तर आहे. पण हे सगळं ऐकताना म्हणजे आता जसं आपण ऐकलं की खूप हार्डशिप फेस करून तुम्ही इथपर्यंत हा जो प्रवास होता तो खूप कुठे ना कुठेतरी खडतर होता. तर जसे आपण आजकाल ऐकतो की तारक मंत्र हे आपलं इतकं स्ट्रॉंग आहे किंवा ते ऐकल्यानंतर कोणता सॅडनेस किंवा कोणतं टेन्शन आपल्याकडे राहूच शकत नाही. तुम्ही इतके हार्डशिप्स फेस केले किंवा तुम्हाला एवढ्या संकटांवर मात देऊन यावं लागलं, तुमच्या आयुष्यात तारक मंत्र ऐकल्यानंतर किंवा तारक मंत्र ऐकून असा काय बदल घडला किंवा काय जाणवलं, काय जाणवतं नेहमी तारक मंत्र ऐकल्यावर?
तारक मंत्र म्हणजे दर गुरुवारी तर असतंच. ऑफिसमध्ये पण आम्ही येतो इकडे, संध्याकाळी दिवाबत्ती करतो, श्लोक लावतो, तारक मंत्र लावतो. एक एनर्जी आहे, एक एनर्जी. करेक्ट. एक वेगळीच वाईब आहे. म्हणजे असं वाटतं की आता असं थकलेलं असं वाटणार बसलोय स्वस्तपणे, पण ते आतून एकदम वेगळीच एक एनर्जी त्यासाठी की चला उभे राहा, करा सुरुवात, असं वाटतं एकदम. आणि तारक मंत्र आता ते एकदम तोंडी पाठ झालेलं आहे मला पण आणि माझ्या लेकीला पण ती एक वेगळीच शक्ती आहे. तारक मंत्र आणि स्वामींचं जप, ह्या 2 गोष्टीला तुम्ही फॉलो करतेच करते. जसं तुम्ही आता म्हणाला जप, तुम्ही स्वामींची पूजा कशी करता? स्वामींची पूजा माझ्या घरी मीच पूजा करते. आई आणि बाबांना तर जमत नाही म्हणून दर मंगळवारी आणि दर गुरुवारी, आठवड्यात 2दा असते, तर दर गुरुवार आणि मंगळवारी म्हणजे माझ्याच हस्ते त्यांची पूजा होते. अच्छा. हा, तर स्पेशली असं घरी फक्त फोटो आहे स्वामींचा, आणि ही मूर्ती आता म्हणजे माझ्या घरी होती, त्यांना आज मी एवढ्या वर्षानंतर मी आली आहे. आणि ऑफिसमध्ये पण स्वामींचा फोटो आहे, आणि इलेक्ट्रिक ते जे आता नवीन आलं आहे ते पण एक आहे. म्हणजे आता जेव्हा मी ऑफिसमध्ये बसते ना, जितके पण जे स्वामी भक्त आहेत, म्हणजे 90% लोक स्वामी भक्तच आहेत. आले की पहिलं हॅलो मॅडम, अच्छा स्वामी, असं असतं. त्यासाठी की कुठे कोण मठात आले आणि स्वामींचा नमस्कार करतात ना, तसं. आणि याच्यामुळे असं वाटतं की असं वाटतं की त्या माणसाला स्वामींनीच पाठवलंय. स्वामींनी लोकांना म्हणजे आपल्या आयुष्यात जेवढी लोक आहेत ते स्वामींमुळेच जोडलेली आहेत. आणि माझं सकाळचं उठल्यावरती ना, एक तू बघत असेल FB वरती नेहमी तुला एक स्वामींची मला पोस्ट दिसते. माझं सकाळचं नेहमी एक शेअर असतं, डेलीच. सकाळी उठली की आधी पहिला तो माझा एक, भले म्हणजे ते हे नाही पण एक आतून ते रेग्युलरली. पण नाही, मला हे सांगायचं वाटतं ते शेअर पण किती लोकांसाठी तो महत्वाचा असतो. जसं आता तुम्ही म्हणालात की रील्स तुम्हाला त्याच क्षणी येतात, त्या एका शेअरचा आन्सर कोणासाठी तरी असेल. तर म्हणजे मी पण एक खूप वेळा अनुभवलं की काय लोक बोलतात अरे मी असंच शेअर केलं किंवा काय. मला आठवतं, मला म्हणजे हा प्रसंग याच्यामध्ये ऍड करावा असं वाटेल, जेव्हा मी पॉडकास्ट बद्दल विचार करते, मी तुम्हाला रात्री मेसेज केलेला, मी गुरुवारी सांगते तुम्हाला काय, आणि मी सगळं डिस्कशन चालू होतं माझं की हे करू काय करू आता कसं होईल सगळं. तेव्हा मला सकाळी कोणीतरी, म्हणजे मी ना कधी कधी स्टेटस बघत नाही लोकांचे, तर मी काय करत पण होती, तुम्हाला मेसेज केला आणि मी जस्ट बॅक आली आणि असंच जस्ट काहीतरी स्टेटस बघत होती, तोपर्यंत कोणाचा तरी स्टेटस, कितीदा दिला बोलते आणीच साथ, नको डगमगू स्वामी देतील साथ. तर म्हणजे मला ते ऍड करायचं वाटतं की काय लोक बोलतात नाही आम्ही पाठवतो, शेअर करतो, पण मला असं वाटतं ते किती लोकांसाठी त्यांच्या प्रश्नांचं उत्तर असतं. पण म्हणजे खरंच हे शेअर करणं किंवा हे विचार शेअर करणं लोकांपर्यंत पोहोचवणंच खूप सुंदर कल्पना आहे. आणि असं आता ग्रुप बनवलेत, तर मी बऱ्याच ग्रुपमध्ये स्वामींच्या याच्यामध्ये मी ऍड आहे. अच्छा. तर मला रोज सकाळी पण तिकडनं पण मला एक असे म्हणजे संदेश येत असतात, फोटोज येत असतात. मी तेवढे कलेक्शन माझ्याकडे पण ठेवते मग. आणि आता एक रिसेंटली आता होळीच्या दिवशी पण आम्ही गुरुवार होता, तर मी अशी म्हणवली की आज स्वामींकडे भरपूर पुरणपोळ्यांचं नैवेद्य असेल सगळं. आणि मम्मीचं पण असं होतं की आज आपण मठात जाऊ. म्हटलं हा म्हटलं जाऊया. आणि म्हटलं मी माझ्या हातची आज पुरणपोळी स्वामींना घेऊन जाणार. आणि पुरणपोळी म्हटलं तर कसं एकदम बारकाईने करायचं असतं. पहिलीच पोळी लाटली, स्वामी सुरू करते तर म्हटलं एकदम मस्त गोल झाली. म्हटलं वा, म्हटलं स्वामी पहिली पोळी तुम्हाला, बाकीच्या नंतर मग काय असेल ते. आणि म्हणजे छोटे छोटे भरपूर असे अनुभव आहेत. म्हणजे स्वामींचं नाव घेऊन तू सुरुवात कर, तुला काहीच म्हणजे असं कुठे काय भेटणारच नाही. खूप करेक्ट. म्हणजे तुझी निराशाच नसणार तुझी. नाही, कधीच नाही. तर मला खूप मजा आली किंवा खूप बरं वाटलं. खरं तर मला आता हे ऐकताना किंवा बोलताना जाणवलं की इतक्या लोकांचे इतके चांगले अनुभव मला ऐकायला मिळत आहेत. आणि आज मला खरंच तुमच्यासोबत बोलून खूप बरं वाटलं. आणि हे जे अनुभव तुम्ही सांगितलात, मग ते क्लासचे असू दे किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्याचे असू दे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक ॲड करण्यासारखं आहे की जसं मी आधी इंट्रोडक्शनमध्ये पण ॲड केलं, मी मॅमला गेले 7-8 वर्ष ओळखते आता. त्याच्यापेक्षा जास्त मी बघते त्यांचे, म्हणजे मी लहान होती तेव्हा खूप, आणि आता पण लहानच आहे, पण मी बघते त्यांचे हार्डशिप्स. आणि बिईंग अ सिंगल पेरेंट इतकं उभारणं, म्हणजे हे इतकं उभारणं हे खूप म्हणजे असं
इतकं कधी कधी डिफिकल्ट होऊन जातं एकटं घर सांभाळणं, आपला व्यवसाय सांभाळणं आणि त्यानंतर लोकांशी बोलणं. आणि म्हणजे हे खरंच कुठे ना कुठेतरी काही लोकांसाठी अशक्य आहे, पण जिकडे स्वामी असतात तिकडे अशक्यही शक्य करतात. तर मला खरंच खूप चांगलं वाटलं. आणि मला म्हणजे मी खरंच कोणी नाही आहे कोणाला तुम्हाला किंवा म्हणजे जे पण गेस्ट येतात त्यांना काही देण्याएवढी माझी काही आहे नाही. पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आता जसं आपण दोघीही मठात आपला नेहमी गुरुवारी जातच असतो, तर मी तुमच्यासाठी ही स्वामींची विभूती आणि स्वामींचा छोटासा असा फोटो आणलाय जो कायम तुमच्या सोबत असेल आणि म्हणजे माझ्या पॉकेटमध्ये तो नेहमी असतो. याचा पण एक अनुभव आहे. हा सांगा, आवडेल, खूप आवडेल ऐकायला. विभूतीचा आतमध्ये स्वामींची विभूती आहे. अच्छा. हा हा, स्वामींची विभूती माझ्या पाकिटात नेहमी असते. आणि कुठे असं वाटलं ना की आज डोकं गरगरते, थोडंसं घ्यायचं, लावायचं, सकाळचं आणि बसायचं स्वामी जप करत. पण खरं तर ते लहानपणापासूनच वळलं आहे की मेडिसिन किंवा कोणत्याही औषधाच्या आधी उधी लावा. आताच माझा एक अनुभव आला की आईला मध्ये आजारी होती ती खूप, तर मी मठात गेली आणि बुधवारी तिला खूप रात्री आजारी होती आणि गुरुवारी मी मठात गेलेली आणि मम्मी घरीच होती. तर मग मी मठात गेली आणि उधी आणली आधी. म्हणजे त्याच्या अगोदर उधीचा असा काय म्हणजे मला फक्त हात जोडून आपल्याशी जे पण बोलायचं येते. त्या दिवशी मी बोलली आणि त्या दिवशी मला उधी दिसली की मला काहीच आठवत नाहीये की कशी मला ती उधी आठवली. पण मग मी गेली त्यांच्याकडे आणि तेव्हा गर्दी नव्हती जास्त, तर म्हणून मी गेली आणि म्हणाली की मला उधी हवी आहे. तर त्यांनी जे तिकडे काका होते त्यांनी मला ती स्वामीचरणी लावून दिली आणि संध्याकाळ मी गेली घरी, मम्मीला संध्याकाळी लावली आणि तिला थोडंफार तिचं रिकव्हरी थोडं तिला बरं वाटायला सुरू झालं. आणि खरंच म्हणजे असं मला खरंच वाटतं की विभूतीमध्ये एक खरंच वेगळीच शक्ती आहे, खूप वेगळी शक्ती आहे ती. मी नेहमी दर गुरुवारी घेऊन येते आणि मी देत पण असते प्रत्येकाला, ही ठेवा, आणि माझ्या पाकिटात नेहमी असते आणि आता ही पण ठेवणार आहे. तर आय होप तुम्हाला हा भाग नक्की आवडला असेल. जितकं प्रेम तुम्ही पहिल्या भागाला दिलात तितकं प्रेम तुम्ही या भागाला पण द्याल अशी माझी खात्री आहे. आणि हो, जर तुमचे पण असे स्वामी अनुभव असतील किंवा तुम्हाला पण आमच्यासोबत स्वामी अनुभव लोकांपर्यंत पोचवायचे असतील तर तुम्ही आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता किंवा माझ्या इंस्टाग्राम ID ज्याचं नाव आहे मयुरी दिवाकर त्याच्यावरही आम्हाला नक्की DM करू शकतात. कारण आम्हाला तुम्हाला भेटण्याची खूप उत्सुकता आहे. तर जर तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडेही आमच्यासाठी किंवा लोकांसाठी स्वामींबद्दल काहीतरी सांगण्याचं असेल तर आमच्यापर्यंत ते नक्की पोचवा. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.